हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण वड या झाडाची माहिती घेणार आहोत. वड हा भारतीय उपखंडात आढळणारा एक मोठा वृक्ष आहे. वड म्हणजे फायकस या प्रजातीत मोडणारी फायकस बेंगोलिस नावाची जात आहे. अतिविशाल प्रचंड विस्ताराचा हा वृक्ष सर्वसाधारणपणे 15 ते 20 मीटर उंच वाढतो. याच्या फांद्यांना फुटलेल्या मुळ्या जमिनीपर्यंत पोचतात. त्यांना पारंब्या म्हणतात. जमिनीपर्यंत पोचल्यावर या पारंब्यांना खोडाचा आकार येऊ लागतो व त्यातूनच झाडाच्या मुख्य खोडाभोवती बनलेल्या इतर खोडांचा विस्तार होत जातो. पारंब्यावरून खाली येतात म्हणून याला वृक्षाला नगोद असेही म्हणतात. हे झाड सर्वप्रथम पश्चिम बंगालमध्ये दिसले म्हणून बेंगोलिस तर बंगाली व्यापाऱ्याला बनिया म्हणतात म्हणून बनियान ट्री असे याला म्हणतात. वड झाडावरती एक छोटीशी कविता. अफाट त्याचा विस्तार सारा, थंडगार देतो सावलीचा वारा. पारंब्याने विणली अनोखी जाळी, पक्ष्यांनी त्यावर सदा किळबिल न्यारी. जमिनीत रुतल्या खोलवर मुळ्या, साठवून ठेवते जुन्या नव्या आठवणी खुल्या. अंगाखांद्यावर खेळतात मुले गोड, निसर्गाने वडाला नाही कशाची तोड. ऊन असो वा मुसळधार पाऊस, उठलं उभं पेटतो सर्वांची हौस. पारंब्या झुळे झुलतात हवेत, निसर्गाची माया साठवली यांच्या गवेत. वटपौर्णिमेला पुजती तिला सौभाग्यवती, 100 वर्ष टिकते त्यांची अटूट नाती. वड आजोबा आहेत आपल्या सर्वांचे, रक्षण करूया आपण या हिरव्या ठेव्याचे. भारतातील काही शहरात प्राचीन आणि विक्षिणे असे वडाचे वृक्ष आढळतात. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील वडचिंचोली येथे एक वटवृक्ष आहे. 2.5 एकर मुळीवर पसरलेला आहे. बिहारमधील कमिटी गावातील वृक्ष, महाराष्ट्रातील पेनगिरी गावात वटवृक्ष, गुजरातमधील नर्मदेच्या मुखाजवळील कबीरवट, बलकौज, शिवफूट बॉटनिक गार्डनमधील पसरलेला प्रचंड वड असून त्याच्या छायेत 4 ते 5 हजार लोक बसू शकतात. शिवफूट वनस्पती उद्यानाला वटवृक्षाचे वय 350 वर्ष आहे. सातारा शहराजवळ असेच वडाचे प्राचीन वृक्ष आहे. तसेच पातूरजवळ असलेले अंबाशी येथील गावात असलेला वटवृक्ष सुमारे 1.5 एकर परिसरात पसरलेला आहे. वडाचे खोड मजबूत, गुळगुळीत व चिकटयुक्त असते. पाने मोठी, रुंद, गोल, किंचितशी लांबट असतात. पानाच्या देठाची व टोकाची गोलाकार असतात. ही पाने गडद हिरव्या रंगाची, मऊ, तजेलदार असतात. पाठीमागे फिकट असतात. हिरवट रंगाची फुले आणि फळे अतिशय लहान, चटकन नजरेत न भरणारी असतात. पुष्कळ वेळा ती फळाप्रमाणे दिसतात व तो पुष्पाशय असतो. याची फळे, पानांचे देठ आणि खोड यामध्ये फांदीवर खोडावर येतात. सुरुवातीला हिरवी पण कठीण असतात. पिकल्यावर लाल मऊ होतात. वेगवेगळे पक्षी, माकडे यांना ती फळे खूप आवडतात. वडाची फळे देखणी असतात. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.